माग लागली माया आणि माया वारी करू देत नाही. बरोबर आहे की नाही? माया अशी बांधूनच ठेवते. ती म्हणतात कस काय जगद्गुरु तुकोबरायाच्या गाथ्यामध्ये 14 चरणाचा अभंग आहे. माया कशी बांधून ठेवती न माया कशी वारी करू देत नाही. प्रमाणानेशी बोलून सांगतो बघा तुम्हाला, अभंग सांगतो पूर्ण. माया बांधून ठेवते. बर काय झालं, एका गावातून दरवर्षी 5-25 बाया पंढरपूरला जायच्या. किती? 5-25 बाया पंढरपूरला जायच्या. पण त्याच गावात एक शांताबाई नावाची म्हातारी होती. इथली सोडून शांताबाई नावाची म्हातारी. तर महाराज आता 5-25 बायाने ठरवलं एक वर्षी, काय या वर्षी शांती पंढरपूरला न्यायची. 5-25 बाया शांताबाईच्या घरी. शांताबाई चला पंढरपूरला. पण शांताबाईनं सांगितलं, हे बघा आता आमच्या घरचं एकल पाहिजे. मी जर पंढरपूरला आले तर म्हातारा कुठं भाकर खाईल, त्याला कोण भाकरी देईल? मला या वर्षी नाही जमणार. एक काम करा, काय पाप्या लग्नाला आलाय, उन्हाळ्यात लग्न झालं की पुढच्या वर्षी मी वारीला याला मोकळीच. काय काय पुढच्या वर्षी वारीला याला मोकळीच. बाया म्हणले खरं यायचं, एकटच हे म्हातारं कुठं भाकर खाईल, पुढच्या वर्षी नेऊ, पोराचं लग्न झाल्यावर नेऊ. गेल्या 5-25 बाया त्या वर्षी वारीला वारी करून वापस आल्या. लगेच दुसरं वर्ष आलं आणि मग लग्न झालं पोराचं. पण महाराज अख्ख्या बाया शांताबाईच्या घरी. शांताबाई चला पंढरपूर. शांताबाई म्हणली, हे बघा पाप्याचं लग्न झालंय, पण एकदा का पाप्याला पाप्या झाला तुम्ही वारीला याला मोकळीच. आता खरं सांगा, पप्याला पप्या झाल्या ही वारीला याला मोकळी होणार आहे का? हा पप्या सांभाळून मोकळी होणार आहे. पण माया बांधून ठेवते, माया वारी करू देत नाही महाराज. महाराज बरं जाऊ द्या, त्या वर्षी त्या शांताबाईनं वारी टाळली. पण तिसऱ्या वर्षी गावातल्या महिला हुशार झाल्या. गावातल्या महिलांनी ठरवलं या वर्षी शांती न्याची पण चल म्हातारी तयार झाली, पैसे द्या. तिचा डाव फसला. लगेच दुसरं कारण लावलं तिनं, काय हे बघ तू पैसे देशील मी वारीला येईन, पण मला त्या थैल्या घेऊन बिस्किटच्या पुड्याचं वज घेऊन आणि मग वज घेऊन चालला होत नाही, थैल्या घेऊन. लगेच दुसरी तयार, तुझे कपडे तुझी पिशवी मी घेतली, पण चल. तयार केली ना म्हातारी पंढरपूरला नेण्यासाठी. महाराज स्वामी म्हातारीला पंढरपूरला जायचं तर म्हातारी 15 दिवसापासून अगोदर तयारीला लागली. कशाच्या? गवळणीला अभंग पाठ करायच्या. मग लाडू, चिवडा, अनारसे, शंकरपाळे, मुरकुळे. पंढरपूरला निघायच्या दिवशी पाचकं बांधलं म्हातारीनं. पंढरपूरला जायचं, पाचकं बांधलं आणि आता निघायचंय. पण जाता जाता नवीन सुना आलती घरात. सुनाला आवाज दिला, ए सुनबाई इकडे ये. सुनबाई इकडे ये म्हटल्यानंतर सुनबाई आली. पण आताच्या सुना हुशार आहे. पूर्वीच्या जरा कशा गरीब चोपून सुना राहायच्या, पण आता तसं राहिलं नाही. आता काय लागे सासूचा एवढा आवाज वजनात ज्याला सुनबाई इकडे ये. आताच्या सासूचा असा आवाज नाही राहिला. आताच्या सुना हुशार झाल्यात महाराज. किती हुशार! नांदायला घरात आल्या त्याला 6 महिन्यात सगळं वातावरण घरातलं कळतंय. या घरातलं कोण कसं आहे, कोण कसं आहे. बरोबर आहे का नाही? या घरात ताट किती, या घरात वाट्या किती, या घरात तांबे किती, या घरात चमचे किती, सगळं त्याला वातावरण कळत. आता काही चमचे कळतच नाही, तर मी तरी काय करू? सुनबाईलाच बोलून घेतलं, हे सुनबाई इकडे. हे बघ मी चालले पंढरपूरला,
एक महिना लागणार आहे, महिनाभर मी तिकडे राहणार आहे. पण एक आई काय नको वेचू दूध दही. आता अभंगाला सुरुवात झाली. असा 14 चरणाचा अभंग. नको वेचू दूध घरातलं. ए सुनबाई, घरातलं दही दूध तूप अजिबात शेजाऱ्या पाजाऱ्याला इकायचं नाही. सुनबाई हुशार होती. सुनबाई म्हणजे आत्या. घरात ज्वारी आहे, तांदूळ आहे, गहू आहे, हरभर आहे, धान्य आहे, याचा नाही विषय काढला तुम्ही. दया दुधाचाच विषय काढा. तरी अशी हुशार होती. सुनबाई तुला काय वाटलं? अगं धान्याचा विषय मी का नाही काढला माहितीये का? अगं त्या पोत्याला मी खुना करून दिल्या. म्हातारी का साधी होती का? तुला जर का धान्याच्या पोत्याला हात लावला लगेच मला कळलं तो धान्य इकडे. सुनबाई म्हणले ठीक आहे आत्या, तुम्ही पोत्याला खुना केल्या, पण काय दह्या दुधाला काय खुना करता येणार? मी जर समजा दही दूध इकलं तर तुम्हाला कसं कळलं दही दूध इकलेलं? म्हातारी म्हणली कसं कळलं? आया गावातल्या गावातले म्हातारी मला सांगते. म्हणजे गावातल्या म्हाताऱ्याच्या मागे तितकंच काम असतं. इतकं काम काय नाही. सकाळीचे आपेले 2 घास खाल्ले. म्हाताऱ्याचं काम काय असतंय? घराच्या बाहेर निघते आणि प्रत्येक गावात 1-2 वट्टी असते. काय त्या वाट्याचं नाव? वत्सर वाट्या. त्या वाट्यावर बसते. पण काय काम असतं म्हाताऱ्याचं काय? त्याला काहीच काम नसते. त्याचं एकच लक्ष असते गल्लीनं. कोण कोणी आलं, कोण कोणीकडे गेले, कोण कोणी आलंय आणि कोण कोणीकडे गेले. जणू काय ग्रामपंचायत लावलेली सीसीटीव्ही कॅमेरे म्हणजे गावातल्या म्हाताऱ्या. म्हणते कोणी कोण आणला यो बाबा. ऐका मग हे बघ, म्हातारी सुनाला म्हणली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बातमी लागल गावातल्या म्हाताऱ्या मला सांगायच्या अजिबात. ऐका सुनबाई म्हणली आत्या बस 10 वाजा येत. घरातला दुधाचा टिक्का बी मी विकत नाही, पण तुम्ही मात्र पंढरपूरला जा. आता थैली उचलली म्हातारीनं आणि म्हातारी निघाली. कुठपर्यंत गेली? येशी पस्तोर आवाज चालली. येशीतूनच वापस आली. आता ऐका, येशीतून वापस आली तर रस्त्यावरूनच सुनाला आवाज देऊ लागली. ए सुनबाई, रस्त्यावरूनच. सुनबाई आली बाहेर. माय म्हातारी आली का? काय आत्या? रस्त्यावरूनच आडू लागली. सुनबाई काय आत्या? ओ आत्या जरा आत्या. म्हणजे म्हातारी आत घेतली सुनाला. काय आत्या? हे बघ ऐके गोष्टी सादर बाळे, करी जतन फुटके पाळे. हे बघ सुनबाई, घरातलं फुटकं डबड, फुटकं टोपलं, फुटकं बकीट, फुटकं भांड, फुटकं डबड हे सुद्धा घराच्या बाहेर गेलं नाही. सुनबाई म्हणली आत्या अहो तुम्ही वारीला चालल्या आणि फुटक्या डबड्याचा काय मोह धरायचा? म्हातारी म्हणली काय मोह धरायचा? अगं कष्ट केलेत, घाम गाळलाय, कष्ट करून हे सगळं कमीलंय. सुनबाई म्हणली आत्या काय कष्ट केलेत? काय कष्ट केलेत? अगं एकदा का शेजारणीचं भांड, ऐकताय ना, बोलू नका, एकदा का. सुनबाई म्हणती काय कष्ट केलेत, कसं कमीलंय? म्हातारी म्हणली कसं कमीलंय? घाम गाळलाय, कष्ट केलेत. काय कष्ट केलेत? अगं एकदा का शेजारणीचं भांड, बासन एकदा का माझ्या अंबरट्याच्या आत आलं, पुन्हा बाहेर जाऊ दे असे यदगत्वा न निवर्तन यस्मिंगता न निवर्तन ते होया. महाराज असे कष्ट केले म्हातारीनं. आत्या या फुटक्या डबड्याचा काय मोह धरू नका. तुम्ही काय करा, पंढरपूरला जा. महाराज निघाली. कुठं गेली? यशी पस्तोर पुन्हा अशी 14 बाऱ्या वापस आली वापस. सुनानं पाहिलं माय म्हातारी पुन्हा एकदा आली म्हातारी दिसायची. हो काय आत्या? हे बघ काय माझ्या हातीचा कलवडू
मज वाचून नको फोडू. करवड आला का लक्षात? करवड गौरी आहे का? करवड. आमच्या तिकडे त्याला उडवा म्हणजे. म्हातारीनं सांगितलं सुनाला, हे बघ मी चालले पंढरपूरला, पण ते गौऱ्याचं करवड गौऱ्याचा उडवा अजिबात फाडायचा नाही. त्यावेळेला सुनबाईने घड्याळीकडे पाहिलं, 10:15 वाजू लागले. सुनबाई म्हणली, आत्या सगळ्याची सगळ्या गौऱ्या तुमच्यासाठी ठोते. सगळ्याची सगळ्या गौऱ्या तुम्हालाच ठोते, पण तुम्ही मात्र आता पंढरपूरला जा. निघाली कुठरोत येशी पसर आधी वापस. सुनानं पाहिलं, सुनानं आणून घेतलं. म्हातारी काही अशी जा नाही. मग म्हातारा संग पाठवा. म्हातारा, सासूबाई मागील आशा सोडा, सासूबाई सहित जोडा. म्हणजे सुनानं सांगितलं, आत्या जोडा म्हणजे म्हातारा संग न्या. म्हातारा संग न्या म्हणल्यावर म्हातारीला फुल रेंज झाली. म्हातारीला वाटलं, हा सटवीचे चाळे खोटे, म्या जावईला वाटे. हिला असं वाटतंय म्या जावा म्हातारा न्यावा म्हणजे ही घरी एकटी मोकळी होती, चांगलं चुंगलं करून खाला. हा सटवीचे चाळे खोटे, म्या जावं महाराज पंढरपूरला जाण्याचा डोक्यातूनच विषय पॅटर्न बदलला म्हातारीनं. काय लगेच म्हातारी म्हणायला लागली, आता कासया यात्रे जाऊ, तिथं जाऊन काय पाहू, मुले लेकुरे घरदार येथेची माझे पंढरपूर. पण म्हातारी काय पंढरपूरला गेली? माया अशी माया बांधूनच होती. माया या अभंगाच्या शेवटच्या चरणे तुका म्हणे आयुष्य जन गोवी येले माये करून. माया बांधून ठुते, पण ही माया बाजूला सारून संतासोबत जर पंढरपूरला गेलो आपण तर भगवंताची भेट होते. संतासोबत जावं लागतं. म्हणून वेळोवेळी एकदा नाही तर दोनदा सुद्धा शांती ब्रह्म नाथ महाराज संताची संगत माग. संत सांग